झाल्या खरंच मजा होती आपल्या काय टायमाला. मजा? हा अरे श्याम्या, लहानपण गेलं ना माणूस. खरंच ना. काय आठवतोय राव आता पहिले. काय खेळायचो आपण इकडं तिकडं. आणि आताचे पोरं सगळे मोबाईल मध्ये गुंतले रे. काय खरं नाही त्यांचं. कुठं जा नुसतं मोबाईल नुसतं मोबाईल नुसतं मोबाईल. 5वीचं म्हणू नको, 10वीचं म्हणू नको, कॉलेजचं म्हणू नको. आणि आपल्यासारखे सुद्धा मोठ्या लोक नुसते मोबाईल मध्ये भेटले का मित्र गप्पा नाही आणीत. दोघं तिकडे मोबाईल हे मोबाईल मध्ये बघत काय करते खेळत काय रील पाय इकडे इंस्टान फिन्स्टान दुसरं काय. पण मजा केली आपण. हा नाद बंडे. नादच नाही करायचं श्याम्या. आपल्या वर्गात किती पोरी होते येड्या. मज्जा अशी मज्जा तर कोणीच केली नसं बुवा. शाळेला मी तर कोणाची खोड काढायचो पण मला कधी कोणी नाव ठेवीत नव्हतं. उलट म्हणायच्या हा शामराव गाडी काय खोड मग काही नाही. पण तो खोड गाडी का तुला शेच द्यायच्या होत्या. मला डायरेक्ट म्हणायच्या काळा रेडा म्हणून. पाहिलं कोणत्या पोरीला चिडशा आम्ही कोणत्या बी चिडलं का ते मला नाव ठेवायचं राव. काय होतो काय नाही मला कळतच नव्हतं राव. काय कळत नव्हतं. तू त्यांची खोडच त्याची काढायचा. काय खोड काढायचो नाकातला मी खोड काढत त्यांच्या अंगाला लावायचा गाडीवर. मग सवय गेली नाही अजून. ते गाठा होता तेव्हा यायचं माझ्या नाकाला. तुला काय शेंबूड येत नव्हता काय टबून. आपलं नाक असं एकदम पन्हाळीवाणी मोकळं. शेंबूड आला ना तुला तरी म्हणायच्या पोरी शामराव तेवढं शेंबूड पुसा. मला डायरेक्ट म्हणायच्या ए काय तोंडाची आल्या इकडं कुठं आला तो नाक घेऊन. शामराव तुरुबाबच वेगळा होता. दिसायला गोरा गोमटा एकदम तवा स्वतः जवानीत काय तेज होतं येड्या माझ्या चेहऱ्यावर. विषयच नव्हता काही. काय पुरी छाडायचो तू छाड्याचा मारच खायचा भाऊ. तुला त्या सुनीतीने कशी चपला फेकून आणल्यावर तुला मला चांगलं आठवत. मला आवडत होती ती म्हणून चपलाने आणलं तुला. तिला मी आवडत नव्हतो राव. एवढं भारी एवढं दिसायचो मी श्याम्या पहिला. आता काय तू लहानपणी लई याडा होता बाबा. असं नाकाला कायम चिमुड आलेलं मग श्यामी म्हणून तिने तुला तसं हे केलं तो. बाकी काही नाही. श्याम्या इट्टी दांडू खेळायला लागलो काय भिंगायचं मी. तू एक नंबर खेळायच्या बाबतीत तू एक नंबर. अरे टेबल आणायचं खाट 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 गेली. मग कसा तुला ढोपरायला लावायचं मी. मजाच वेगळी होती आहे की नाही. श्याम्या आता जर कुणाला आपण तुझी मजा घेतली तर रे येडाय काय तू. आता कोण हे करीन सहन तरी करीन का कोणी. कोण झाल्याचा नाद न करू. झाल्याने जरा मस्करी केली ना आता सगळे सहन करते. पहिले दिवस नाही झाल्यावर आता असं आहे का. आईला मग बघायलाच पाहिजे मग मजा. झाल्या एकदा पिसाळला ना चल पहिल्यासारखंच करू. पहिले दिवस आठव तसंच करू. मजा करू. चल चल खोड्या काढू. खोड्या चांगले खोड्या काढू. झाले कोणाची खोड करावं रे आता. इथे सुगंधा बसलेली सुगंधाची कर. काहीच म्हणजे ना लागला नाही वाटतं. नाही परत माझ्याकडे पडते म्हणती. कोण आहे रे. तुम्हाला काही लाजा वाटतं का काही दोघांना. कायच्या काय शिट्ट्या वाजवता काय दगड मारता. शिट्ट्या म्हणजे वाजली कशी रे. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. माझं लग्न झालेलं आहे. मग आमचं बी झालेलं आहे ना. झालेलं आहे मग. अहो मग तुम्हाला काही संसार पाणी ऐका नाही कळत काय करता तुम्ही. संसार आहे ना. आता त्याच काय एवढं. अरे काही नाही गंमत जम्मत आठवली शाळेतली कशा पोरींच्या खोऱ्या करायचं वगैरे. म्हटलं चला मग आपण बघू गावात कोणी आपल्याला भेटते. मम्मी काय पोरगी बिरगी एवढी. मग आम्ही कुठे पोर राहिलो. ते दिवस आठवले. म्हटलं चला मजा करू आपण. चुकून त्याची थोडी खोड काढू. बाकी काही नाही. तुमचे गुडघे ना
ते तुमचं डोकं आहे ना, मेंदू डोक्याचा तो गुडघ्यात गेलेला आहे. तुम्हाला कळत नाही आता कधी काय करावं. अहो आपलं वय काय झालं, आपण करतो काय झालं भाऊजी, तुम्हाला अक्कल नाही आणि यांना तर कशीच नाही. मला अक्कल आम्हाला आज वाटलं होतं चाष्टा मस्करी करा. बायकांसोबत करायची ना तुम्ही. आता बायकासोबत कोणी मस्करी करत असतं येडी मैत्रिणी सोबतच करतो ना. तू आमची मैत्रिणी सारखी म्हणून आम्ही आलो करायला, आहे की नाही चेष्टा. लाज नाही वाटत काही नाही. कुशाल माझ्यासोबत मस्करी करता. मी काय एवढी पोरगी आहे का? रडायला काय झालं त्याच्यामध्ये मग आता? श्यामे रडायला लागली ती. नवरा बिरं नाव सांगून का आता आपलं? कोण चल सांगितलं हा सांग. जायचं तुम्ही दोघं जण. आपण जनावरला घाबरतो काय? तो आपल्या पुढं होता घोड्या करायला शाळेमध्ये घाबरतो काय? कुशाल माझे नाव घेता येणार, लाज पण नाही वाटत. ओ वहिनी कमी रडताय? अरे काय सांगू तुला, आपल्या गावामध्ये अशीच बिनाकलीचे माणसं राहतात ना, त्यांना कळत पण नाही का विवाहित बाईला छेडाव का म्हणून. कुशाल माझ्या खोड्या करत होते. कोणी छेडलं तुम्हाला? कोणतं आलं? श्यामराव आणि चालू भाऊजी दोघ जण मला शिट्ट्या वाजवत होते, दगड मारत होते, माझी खोड काढत होते केव्हाची. आता तू सांग, मी त्यांच्या बरोबरीची का? मी बिन लग्नाची का बरं? आता मी माझ्या नवऱ्याला सांगून देणार आहे. ते आशेचे टावाळतोर आता दाव त्यातलं त्यांना राव, असं नव्हतं करायला पाहिजे. पण त्यांनी दुसरं कोणाला काय करायचं? त्यांच्या घरी बायका आहे ना बरं. तेच ना राव, त्यांच्या बायकांना त्याला रेणला तसं राजीन. हा जाऊ द्या, ध्यान तर रडू, काळजी द्या. कुठे गेलता इतके वेळ? काय नाही, घरीच येत होतो आणि ते दारात सुद्धा वहिनी रडत होते. कमून थांबलो होतो. ते एवढं झालं नाही, श्यामराव त्यांची थोडं काढली. झाल्या श्याम्या त्याला ऐकीचे खोड काढली म्हणजे काय केलं नेमकं? ते म्हणे दगड आणले, शिट्ट्या मारित होते म्हणे. सोबत जायला हा ते नेले लाड करून ठेवला त्यांचा, त्यांना हाकलून द्यायचे तर काय रडत होत्या काय? रडत होत्या लय. आणि काय म्हणलं अजून? ते म्हणे आता माय नवऱ्याला तर तळलं तर काय होईल म्हणे. काय होईन मग सांग, त्यांनी झापायचे त्यांना जरा चांगले. झापलं असं ना आता काय, पण रडत होते. एकट्या आईबाईची छेडताडणं पण बरोबर नाही ना डेपुटी. हाय बरोबर नाही ना. मग तुम्ही गावात नको हिंडत जाऊ, एखाद्या बारलाय ना तुम्ही अशी कोणाच्या पोरीची छेड काढली माझ्याकडे कळू दे फक्त. बघितलं ना, मोठ्याने माणसाने छेड काढलं होतं, मोठ्याला बाहेर रडायला लागलाय. तू तर पोरीची छेडबीड काढ, मग तुला सांगतो अख्ख्या गावात हुदडत असतो. बघितलं ना, लक्ष आलं ना? छेडबीड काढीत नको जात जाऊ. नाही जा यावरून पळ. हा आईला श्यामेला जायला काही कळत नाही बा. सुगंधाला तापली रे. तापा का पण मजा तर आली की नाही श्याम्या? रडत होती पण ती अड्या. रडती काय करणार रडीच? काय टोळ भैरव बसले का? हा गावातले टोळ भैरव. टोळ भैर कोण? टोळ भैरवच म्हणावं लागेल तुम्हाला. बायांना शिट्ट्या मारणे, त्यांची छेडछाड काढणे. कोणी असं? अरे त्या सुगंधताई रडत होत्या, आता ठीक आहे मला सांगितलं. कशाला असे उद्योग करता रे? आम्ही मस्करी केली आपली यायला मस्करी केली. अरे त्या बाई माणसाचं लग्न झालेली बाई आहे, तिचा नवरा तिकडे मुंबईला आहे. हा तुमच्याकडे आली ती काय? ती नाही आली, ते मला सांगितलं ठिकाणी रडत होत्या म्हणून. ती नवऱ्याला तक्रार करणार आहे बरं का, जरा सुधरा तुम्ही. काय तक्रार करणार आहे? आम्ही काय तिला काय केलं का काय? फक्त शिट्ट्या मारल्यात. अरे पण तू दुसऱ्याच्या बाया माणसाला चिट्ट्या मारायला लागल्यावर रडणारच ना. आता ते चाष्टा. चेष्टा आपली, आम्ही नेहमी उठत बसतो. चला बा, आम्हाला काय झालं मागायची थोडी आठवण झाली आपल्या शाळेतली थोडीशी, तर हे म्हणला चला आपण कोणीतरी खोड काढू, मस्करी करू. चालता दिसली ती दारात बसलेली होती, म्हणून आपला खडा मारला, यांनी शिट्टी मारली. एवढं काय नाही बाई. अरे शाळेत असताना ना तुमचे केस काळे होते, आता पांढरे झाले. मिशा मोठ्याल्या झाल्या, तो हातभर दाढी आली. जरा सुधरा, गावातल्या महिलांना जरा आदर करा. शाळेत होतो, मिशन नव्हती. अरे काय चेष्टा करतो काय मी तुला हे बोलतोय? असं तर तुम्ही कुशाल. एवढं टेन्शन घ्या डेपुटी. अरे टेन्शन नाही याड्या, महिलांना नको हे करू. नाही काय म्हणते नाही, उद्या मला म्हणते डेपुटी तुमचे मित्र काय करतात बघा. कोण कोण मानणार आहे मित्र? काय टेन्शन घेऊ नका, आलं तर आम्ही आमचं निस्तरू. होय आपल्या निस्तरू ना? ताकद निस्तारा तुम्हाला सांगून उपयोग नाही आलाय का? तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही दोघा एवढे हसायला लागले मी सांगताय तुम्ही. नालायकपणा काय त्याच्यात डेपुटी? आम्ही चांगले हसत होतो दिसाना. तो त्या बाईने जर नवऱ्याला तक्रार केली तर जाता 12च्या भावात. कोण? हा बघू काय बाराच्या भावात खायला माणसं कोण आनंदाने खायला किती मजा आली. माझ्या आली. झोपाळू हे बावडे का रे, झोप मोडली? काय झोप मोडली? मग कळतं का तुला? काही आराम चालला होता माणसाचा, येऊन लगी झोप मोडली. आता आरामात सारा लहान तुम्हाला. म्हणजे काय? त्या बायाच्या नवऱ्याने दिली तुमच्यावर केस, कोणी? ते सुधांच्याच नवऱ्यांनी. कोण म्हणले? दोन म्हणलं गावात पोलीस जाडे आली, विचारित होती श्याम सुंदर आणि जालिंदर उडे. काय? हा तेव्हा
आला ना आवाज? सायरन वाजायला लागला जाल्या यायला लागले. येड्या. सांगू नको आम्ही कुठं चाललो गाडी मागे लागली येड्या पळ लवकर. आता अवघड झालं आता सोडून द्या पोलीस आपल्याला. हो डेपुटी हो डेपुटी हो डेपुटी काय रे डेपुटी आणि लवकर बाहेर. काय आलं वाचवा ना मला. काय आलं अहो ती पोलिसांची गाडी आमच्या मागं पळू राहिली नुसती कवाच आम्ही इकडून तिकडे पळतोय. तुम्हाला नाही का म्हणलो होतो मगाशी काय आम्ही आमचं निसतो पण ती आम्हाला वाटलं खोटे काय नाही. हा ते सुगंधाताईचे छेडछाड ना हा ना. गाडी मागच पळायला लागली डेपोटी. जिकडे जाईल तिकडे टॉगली जायला लागली गाडी. हो ना एक काम करा ना तुमची ओळख असताना का नाही पोलीस स्टेशनला पोलिसाला फोन करून सांगा ना तेवढं ते मेजरला की बाबा आमची काही असं आपलं सहज मस्करी करीत होते असं काही छेडबीड नाही काढली कोणाची आम्ही काही असं. येडा झाला का काय तुम्ही काही सामाजिक उपक्रम राबविला का काही काम केले म्हणून सांगू. हा बाया माणसं छेड काढिता पोलीस यायचे नाही ते काय होते 100% त्यांनी नाही काढली खोड काढली छेड काढणं वेगळं हा. आणि ती मस्करी असं होतं. छेड आणि खोड याच्यामध्ये लय अंतर नाही फक्त खो आणि छेचा अंतर आहे बरं का. तुमच्या खोडक्यावर द्यायला पाहिजे पोलिसांनी दांडगी द्यायला पाहिजे. नालाय का हो. अरे ती बाई एकटी राहते नवरा तिचा ती मुंबईला आहे. हा तिची छेड काढावा काय करावा हे का तारतम्य कळायला पाहिजे. मी म्हणलो होतो पण हेच म्हणला काही नाही होत आपण आता या वयात बी खोड काढू म्हणून गेलो तिथं आम्ही नाही आम्ही काय गेलो असतो जुनी आठवणी शाळेतल्या आल्या जाग्या झाल्या आणि गेलो असं. अरे दादा ते वय वेगळं होतं जाम्या. तुम्ही फक्त वयाने वाढे बुद्धीने तसेच लहान राहिले अजून बालपणातच आहेत. आता दिवस बदलले दादा सगळे. जाऊ द्या ना डेपोटी तुम्ही तेवढं पोलिसाला फोन करून सांगा ना, सांगा फोन नाही करून. तुमच्या घरात लपू द्या आम्हाला. घरात बिरात जायचं नाही. आरोपी करता काय मला नालायक कांसळात टाकीन. दादा माझी पोलिसांसंग एवढी ओळख नाही. मी काय त्या सरपंचासारखा मान नाही डायरेक्ट कलेक्टरला फोन लावायला. बाय 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 पोलीसची गाडी आली. घरात जाऊ दे डेपुटी. डेपुटी घरात जाऊ दे डेपुटी. मी सर आरोपी होईन जा जा पटकन इकडे चालले. बाय 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 बाय. मागे लागली रे पोलीस मला पळता बी यायला झाल्या. अयो 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 श्याम्या पळे पोलीस. आपली ताकद नाही भोपाळायची आता. कमून ऊर फुटायची बारी आली भो. अरे धरून येते ना पोलीस मग. अरे बघू काय होईल ते आपण काय हे नाही गेलं. हा आपण फक्त नुसता खडा हाणलाय सांगू पोलिसाला आपण भाऊ माफ करा आम्हाला आम्ही आपली चेष्टा केली म्हणून. अरे ते बी खरंय राव कुठं बघ गाडी यायला लागली. येऊ दे भाऊ गाडी. हा बघ म्हणजे गाडी तू होती का. हा तू होती का म्हणजे मीच केलंय. अहो तुम्हाला नशीब आता फक्त पळवलं मी. अगं काय पळवलं म्हणजे तू. अगं अटकेची बारी झाली ना ही गल्ली म्हणू नको ती गल्ली नको रस्ता म्हणू नको ऊर फुटायची बारी झाली फार. एवढी चाष्टा असती काय. एवढी चेष्टा काय तुम्ही चेष्टा करता ते चालतं का. अहो तुम्हाला एवढी अक्कल आहे का बाळा अशी खोड काढाव का तुम्ही. काय गोड केली बरं आम्ही सांग काय बरं. खोड केली म्हणजे. एक खडा तर मारला नुसता आपला. अहो पण तुम्ही तुमच्या घरच्या बायकांना खडे मारायचं काय मारायचं ते मारा ना. बाहेरच्या बायकांची मजा करायची काय गरज आहे तुमची. केली आपली मैत्रीण म्हणून मस्करी. आला माझ्या नवऱ्याचा फोन. अयो आला सांगू नको नको ना. सांगू. माझ्या नवऱ्याने सांगितलं तर तुझ्या पद्धतीने त्यांना धडा शिकव म्हणे कसा शिकवायचा. नाही आम्ही चुकलं. पुढे जर तुम्ही ना गावातल्या कोणत्या बाईची जर छेड काढली ना थोडी जर त्यांची खोडी केली आता फक्त मी तुम्हाला गल्लोगल्ली पळवलं जेलमध्ये ना खडी फोडायला पाठवीन चांगली दोघांना. नाही नाही चुकलं आमचं. आम्ही आपल्याला लहानपणीच्या आठवणी आल्या म्हणून आपलं गेलो मस्करी करायला. जाल्या माणसाने ना वय आणि वेळ याप्रमाणे बदललं पाहिजे रे. आपण गेलो त्या वयात हे करायला. नाही चुकलं सुगंधा आम्ही परत तुझी अशी खोड नाही काढणार आणि तुझीच काय गावात बायची कोणाचीच नाही काढायची नाही लक्षात ठेवा जरा. हा परत जर असं काही केलं मग सांगत असते. नाही हा चांगली ठासून गेली राव बाई.